हॅलो, नमस्कार. कसे आहात? मजेत ना? मजेतच राहा. मी अनिता इंगळे मराठी व्लॉग्समध्ये तुम्ही सर्वांचं खूप खूप स्वागत करत आहेत. आपले जे व्हिडिओ आता हल्ली सुरू आहेत ते सिरीज मी सुरू केली आहेत. ते आहे नवरात्रीचे रंग. नवरात्रीचा तिसरा दिवस करडा रंग म्हणजेच ग्रे कलर, जो हल्लीच्या तरुणाईंचा खूप फेवरेट आहे. तर आपण देखील हा ग्रे कलर जो बऱ्याच महिलांना आवडत नाही, पण त्यांनी जर अशा प्रकारे स्टाईल केला तर तो नक्कीच आवडेल. तर सुरू करूया आजच्या व्हिडिओला. ग्रे कलरमध्ये तुम्ही जास्त डार्क टोनकडे जा. जर तुम्ही महिला असाल, म्हणजे माझ्या मैत्रिणी, तुम्हाला जर स्टाईल करायचं असेल, साडी नेसायची असेल ग्रे कलरची, थोडी डार्क टोनमध्ये तुम्ही घेऊ शकतात किंवा नेसू शकतात. त्याला छान अशी बॉर्डर असेल तर ती साडी जरा जास्त उठून दिसेल. मग मोठी बॉर्डर असेल किंवा नाजूक बॉर्डर असेल किंवा एखाद्या वेगळ्या रंगाची नाजूकशी पायपिंग असेल तिला, तरी छान दिसेल. एक पातळ बॉर्डर जरी असली तरी चालेल. ग्रे कलर थोडासा वेगळ्या टोनमध्ये सुद्धा हल्ली मिळतो, ज्यामध्ये थोडासा डार्क शेडही असतो, लाईट शेडही असतो, थोडी प्रिंटेड असते, किंवा मग साऊथ कॉटन जो मटेरियल असतो, साऊथकडे जो घालणारा जो कॉटन असतो त्यामध्ये सुद्धा मिळते. तशा पद्धतीची साडी तुम्ही नेसू शकतात. छान अशी भरलेली वर्कची साडी घेण्यापेक्षा तुम्ही विविन वर्कची साडी घ्या. तीसुद्धा एक 40 ते 50 वयाच्या महिलांना खूप छान दिसेल. हे सुद्धा ग्रे डार्कमध्ये येते, पण त्यावरती विविन वर्क असल्यामुळे तो डार्क टोन झाकला जातो, पण तरीही ती छान दिसते. जॉर्जेटमध्ये तुम्ही घेऊ शकतात. जॉर्जेटमध्ये हलका फुलका त्यावरती वर्क असेल तरी खूप छान दिसेल. त्यावर मॅचिंग ब्लाऊजच तुम्ही घातला तरी छान दिसेल. ग्रेमध्ये ब्लाऊजमध्ये जास्त एक्सपेरिमेंट आपण करायचे नाही आहेत. एखाद्या वेळेस ब्लाऊज नसल्यास तुम्ही ब्लॅक त्यावरती पेअरअप करू शकतात. तर खूप सुंदर हा कलर दिसू शकतो जर तुम्ही छान त्याला स्टाईल केला तर. हलका फुलका त्यावरती वर्क असेल किंवा बॉर्डर असेल. प्लेन घेण्यापेक्षा तुम्ही अशी डिझायनर हलकी फुलकी साडी घेऊ शकतात. प्लेन तुम्हाला वेअर करायचं असेल मग तो मलमलमध्ये किंवा कॉटन मलमलमध्ये घ्या, किंवा मग खादी कॉटनमध्ये, तो उत्तम दिसेल. ऑफिसला जात असाल त्या दिवशी तर मलमल कॉटनची ही ग्रे कलरची साडी ब्लॅक ब्लाऊजवरती पॅरअप करून जाऊ शकतात. छान क्लासी लुक येईल. लायक्रा मटेरियलमध्ये सुद्धा साड्या असतात, तर ग्रे कलरमध्ये ह्या लायक्रा फॅब्रिक जरा जास्त शाईन करतो. त्यावर ते सिक्वेन्स वर्क असेल तर त्या साडीला 4 चांद लागतील, आणि तुमच्यावर सुद्धा. तर अशा पद्धतीची साडी तुम्ही नक्कीच वेअर करू शकतात. डिझायनर साडी ज्यामध्ये पूर्ण बॉर्डर, ज्यावर मिरर लागलेले असतात, फॉल्स मिरर, ही साडी खूप जास्त उठून दिसते. साडीवरचाच ब्लाऊज तुम्ही वेअर केला तर खूप छान दिसेल. या ग्रे कलरवर फारशी ज्वेलरी तुम्ही नाही घालायची. कमीत कमी ज्वेलरी घालायची. जसे इयरिंग्स आहेत जे थोडे मोठे घालू शकतात, किंवा बँगल्स आहेत. सिल्वर कलरमधले जे बँगल्स असतात ते तुम्ही वेअर करू शकतात. तर तुम्ही अशा प्रकारे एखादी कॉटन सिल्कची साडीसुद्धा नेसू शकतात. ज्वेलरीबद्दल एक सजेशन देईल. ग्रे कलरसोबत तुम्ही हमखास ऑक्सिडाइज ज्वेलरी नक्की वेअर करा. मुलींसाठी काही टिप्स आहेत. मुलींनो, ह्यावेळेस शरारा ट्राय करा. ग्रे कलरमध्ये लाईट शेडमध्ये शरारा खूप छान दिसेल. नी लेंथची कुर्ती आणि घेरदार शरारा खूप मस्त तुम्हाला छान दिसेल. आणि तुम्ही सिल्कमध्ये जर तुम्हाला घालायचं असेल तर अनारकली, सेमी अनारकली कुर्ता सेट आणि त्यावरती ब्लॅक ओढणी खूप मस्त दिसेल. खूप छान कॉम्बिनेशन आहे, आणि हे घालून तुम्ही ऑफिसला किंवा कॉलेजलासुद्धा जाऊ शकतात. अनारकली हे पॅटर्न तर आपण प्रत्येक रंगामध्ये वेअर करू शकतो. ग्रे कलरमध्ये सुद्धा अनारकली खूप छान उठून दिसेल. तिला गोटापट्टीचं जर वर्क असेल, लेस असेल तर खूपच छान दिसेल. हे सुद्धा नक्की ट्राय करू शकतात.
सिंपल कुर्ता प्लाझोचा सेट ज्यावर परफेक्ट मॅच सेम कलरची ओढणी. तुम्ही हे सुद्धा वेअर करू शकतात गरबा खेळायला जाण्यासाठी किंवा कॉलेजला जाण्यासाठी किंवा ऑफिसला सुद्धा तुम्ही त्या दिवशी हा घालू शकतात. तुम्हाला सिंपल लुक हवा असेल तर ग्रे कलरचा कुर्ता, त्यावर व्हाईट तुम्ही पॅन्ट घालू शकतात. लाईट ग्रे कलरचा तुम्ही दुपट्टा वेअर करू शकतात किंवा व्हाईट दुपट्टा देखील तुम्ही वेअर करू शकतात. एका हातात ऑक्सिडाइज ज्वेलरी, ऑक्सिडाइजचा जो कडा आहे तो आणि कानामध्ये लॉंग इयरिंग्स. खूप मस्त सिंपल सोबर लुक आहे. ऑफिसमध्ये नक्कीच तुम्ही घालून जाऊ शकतात. तसंच तुम्हाला कॉलेजला जाण्यासाठी अजून एक मी सुचवेल, सी कटचा जो कुर्ता आहे तो तुम्ही यूज करू शकतात. त्याखाली तुम्ही पॅन्ट किंवा मग अशा प्रकारची जी प्लाझो आहे ती सुद्धा तुम्ही यूज करू शकतात. ग्रे कलरचा आणखीन हा जो शेड मी दाखवत आहे हा शेड देखील तुम्ही यूज करू शकतात. ह्या नवरात्रीमध्ये तुम्ही कुर्ता सेट किंवा ह्या रंगाची साडीसुद्धा नेसू शकतात. तर मैत्रिणींनो आणि मुलींनो, आजचा व्हिडिओ कसा वाटला? आवडला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा आणि इतर मैत्रिणींना शेअर करा. चॅनलला आतापर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब नक्की करा. आधीचे जे रंग मी टाकले आहेत त्याचे व्हिडिओ पोस्ट केले आहेत ते नक्की बघा. त्याबद्दलही मला कमेंट्स करा. तर भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय.